नमस्कार, मी उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी 40 साईजचं तुम्हाला फोरटक्स ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे. तर बघा, बंद बाजू आपल्या साईडनी ठेवायची आहे आणि याची उंची घ्यायची आहे आपल्याला 16 म्हणजे 15 तयार पाहिजे आणि 1 इंच जास्त घ्यायचे म्हणजे 16 इंच या बघू शकता तुम्ही. तर बघा, त्याच्यानंतर इथं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.5चं. 5.5 वरती खडूनी मार्किंग करायची आहे आणि इथं घ्यायचा आहे मोंढा 5.5चा. तर बघा, इथं पण खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे आणि 10-10 इंच असं आतमध्ये यायचं आहे या पद्धतीने, म्हणजे झोळ वगैरे अजिबात पडत नाही. तर आहे पाठीमागचा भाग, आपण पहिले पाठीमागचा भाग काढून घेणार आहोत. तर बघा, 10 इंचावरती आपली फिटिंग आहे आणि 1.5 इंच याच्यामध्ये प्लस मिळून घ्यायचं आहे. बॉक्स तयार करून घ्यायचा या पद्धतीने आणि त्याच्यानंतर इथं घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच टाकून या पद्धतीने. जिथून आपण आतमध्ये घेतलेला आहे अर्धा इंच, तिथून आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन करायची आहे आणि अशी गोड राऊंड द्यायचा आहे, म्हणजे हा झाला आपला मोंढा तयार. आता आपण हे कट करून घेऊया, खडूनी मार्किंग केलेली आहे त्या पद्धतीने. तर बघा, कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथं गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथं 2.25 किंवा 2.5 तुम्ही टाकू शकता. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे 12 इंच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता, कारण याची ब्लाऊजची उंची 16 इंच आहे, म्हणजे भरपूर उंची आहे. तर बघा, इथं 3 इंच घेतलेलं आहे. इथं घ्यायचं आहे 2.5 टाकून. तर बघा, आता बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. मी पहिले 2.25 टाकलं, तर नंतर 2.5 टाकून घेतलेलं आहे, कारण याला नॉट वगैरे लावायचं आहे. तर बघा, बॉक्स तयार करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला गोल राऊंड देऊन घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. तर बघा, हा डीप गळा घ्यायचा आहे मोठा. त्याच्यानंतर इथं घ्यायचं आहे मध्यातून 4 इंच आणि उभा घ्यायचा आहे टक्स 4 इंच किंवा 3.5 इंच पण तुम्ही घेऊ शकता. तर बघा, 4 इंचावर मार्किंग केलेली आहे. साईडने अर्धा इंच असं करायचं आहे, म्हणजे पाठीमागचा आपला टक्स हा तयार झालेला आहे. आणि हा ही पाठीमागचा भाग आणि आता आपण घेणार आहोत समोरचा भाग काढून. तर बघा, खालून आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचा आहे. तर बघा, हा टेप आपला 1 इंचाचाच असतो. तर बघा, मी असा आडवा ठेवून घेतलेला आहे आणि खडूने अशी मार्किंग करून घेतलेली आहे. तुम्ही पट्टीनी पण स्केलनी पण मारून घेऊ शकता मार्किंग. तर बघा, त्याच्यानंतर आता हे 1 इंचाच्या वरती आपल्याला असं ठेवून घ्यायचं आणि एकाच्या साईडनी पण आपल्याला 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिंग सोडायची आहे. तर बघा, आहे तसं खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे मी व्यवस्थित. आता त्याच्यानंतर तर बघा, हा आहे पाठीमागचा भाग किंवा गळा करू शकता तुम्ही, तुम्हाला समजन तसं. तर बघा, मी हा आहे पुढचा भाग किंवा गळा. तर बघा, मी खडूनी लिहून घेतलेला आहे या पद्धतीने. तर बघा, इथं आपण पाठीमागचा पण 2.5चा घेतलेला आहे गळ्या रुंदी आणि इथं पण 2.5 टाकायची आहे. गळ्याची उंची घ्यायची आहे 7 इंच समोरचा. इथं घ्यायचं 2.5 टाकून आणि तिथं पण 2.5 टाकून घ्यायचं आहे. बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, इथं पण गोलच आकार घ्यायचा आहे समोरच्या गळ्याचा. तर बघा, त्याच्यानंतर आता हे करून झाल्याच्या नंतर आता इथं आपण 5.5 वरती मोंढा घेतलेला आहे. त्या पद्धतीने 5.5 वरती मार्किंग करायची आहे आणि अर्धा इंचानी डाऊन करायचं या पद्धतीने. तर बघा, अर्धा इंचानी डाऊन केल्याच्या नंतर खडून असा मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे गोल. त्याच्यानंतर इथं घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच किंवा 1 इंचाला कमी पण घेऊ शकता तुम्ही. तर बघा, इथं घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच, 2 किंवा 1.5 इंच तुम्ही घेऊ शकता. तर बघा, अशी खडूनी मार्किंग करायची आहे शेवटपर्यंत या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आता जे आपण इथून घेतलेलं आहे 3.5 इंचाची इथं क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करून घ्यायची आहे, किंवा याला ब्रापट्टी पण कोणी म्हणतं. आणि इथून घ्यायचं आहे 2.5 इंच टाकून. इकडच्या भागाने 2.5 एकूण टाकायचं आहे 3.5. आता आपल्याला व्यवस्थित लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा, होऊ शकता इथं 2.5 इंच टाकायचं आहे. परत दाखवत आहे मी तुम्हाला, इथं 2.5 इंच. आणि आता आपल्याला अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा, सरळ लाईन मारून त्याच्यानंतर आता आपल्याला इथून घ्यायचं आहे 3.5 किंवा 4 इंचाचं पॉईंट टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला असा क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा, त्याच्यानंतर इथून घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच टाकून आणि साईडने घ्यायचा आहे 1 इंचाचा या पद्धतीने किंवा पाऊण इंचाचा टक्स तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंचाची अशी खडूने मार्किंग करायची आहे या पद्धतीने. जे पॉईंट देऊन घेतलेले आहे त्या पॉईंटने आपल्याला 1.5 इंचाचा पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि हा झाले आपले समोरचे टक्स पॉईंट. तर बघा, असे व्यवस्थित पॉईंट करून घेतल्याच्या नंतर असे आपल्याला नंतर तिरके असे टिप मारून घ्यायची असते या पद्धतीने. तर बघू शकता तुम्ही, असा बॉक्स तयार झाला पाहिजे आपला मध्यभागी. तर बघा, त्याच्यानंतर आता आपण खडून मार्किंग केलेली आहे तशी त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं अर्धा इंच आपण डाऊन केलेलं होतं, तिथून आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. खडून मार्किंग केलेली आहे त्या पद्धतीने. तर बघा, समोरचा गळा पण आपण तसा आहे तसाच कट करून घ्यायचा आहे. तर बघा, अगदी एकदम सोपी पद्धत आहे. मी
एकदम सोपं पद्धत सांगत असते, तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा या चॅनलवरती मी खूप सुंदर अशा डिझाईन पण टाकलेल्या आहे, बाई डिझाईन, बोटनेक कटिंग पण टाकलेली आहे, डिझाईन पण टाकलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. तर बघा त्याच्यानंतर अशी क्रॉसपट्टी पण आपल्याला व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे, खडूने मार्किंग केलेली आहे त्या पद्धतीने. तर बघू शकता व्यवस्थित कट करून झाल्याच्या नंतर आता आपण हे कट करून घेऊयात थोडंसं, कारण हे टक्स पॉईंट आपण रेडी झाल्याच्या नंतर हे व्यवस्थित आपलं बसून जातं क्रॉसपट्टी. तर बघा व्यवस्थित आता ही जी खडूने मार्किंग केलेली आहे साईडनी ती पण आपण व्यवस्थित कट करून घेऊया. तर बघा समोरचा भाग पण आपला कट करून झालेला आहे आणि पाठीमागचा भाग पण कट करून झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला बाही काढून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला गोलाईतला दंड असा मोजून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही घडी घेतलेली आहे त्याच्यापेक्षा 1 इंच कमी पण घेऊ शकता. तर बघा आता त्याच्यानंतर आता आपल्याला बाही काढण्यासाठी डबल भाग करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला 2 बाही सोबत काढून घ्यायच्या आहे. तर बघा आपल्याला आता डबल कापड ठेवून घ्यायचं आहे आणि तर मी सरळ लाईन मारून घेतलेली आहे पेनाने, म्हणजे आपलीवाली बाही कमी जास्त होणार नाही. तर बघा इथून आपल्याला 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे 3.5ची बाही घ्यायची आहे. अर्धा इंच मी जास्त घेतलेला आहे, म्हणजे 3ची बाही आपली रेडी होईल. 3.5ची मार्किंग केल्याच्या नंतर 10.5ची आपल्याला गडी घ्यायची आहे बाही काढण्यासाठी. निधून पण आपल्याला 3.5 इंच टाकून घ्यायचा आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे बाही काढण्याची, पण एकदम सोपी. आणि इथून आपल्याला 1.5 इंच टाकून घ्यायचं आहे असं वरती या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तिरकी लाईन मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित असं मध्य घ्यायचं आहे. तर बघा मध्यावरती आपल्याला खडूने मार्किंग करायची आहे आणि आता आपल्याला बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा बाईचा आपल्याला आकार या पद्धतीने असा देऊन घ्यायचा आणि आतमध्ये असा द्यायचा आहे. तर बघा आपला पाठीमागचा पण समोरचा पॅटर्न पण झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथं दंड घ्यायचा आहे, आपल्याला 7चा दंड आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 किंवा 2 इंच मार्जिन घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही खडूने मार्किंग केल्याच्या नंतर अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला आणि आपली बाही रेडी झालेली आहे. तर बघा पहिले आपण जे खालून जी लाईन मारून घेतलेली होती पेनाने ती आधी आपण कट करून घेऊया, म्हणजे आपली बाही व्यवस्थित तयार होईल. त्याच्यानंतर असे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा पहिले आपल्याला वरचा भाग असा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता आपण हे असं वरतून कट करून घेऊया. तर बघा त्याच्यानंतर कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ही बाई ओपन करून घ्यायची आहे आणि आता हा समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे, म्हणजे तो झाला पाठीमागचा भाग, हा झाला समोरचा भाग. तर बघा व्यवस्थित आपली बाई कट करून झालेली आहे. तर बघू शकता एकदम सुंदर. तर बघा कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ब्लाऊज पिसावरती कट करून घ्यायचं आहे. तर बघा ब्लाऊज पीस आपल्याला असं आथरून घ्यायचं आहे आणि इथं जी डिझाईन आहे ती आपल्याला बाईमध्ये अशी कट करून घ्यायची आहे. थोडंफार आपल्याला जॉईंट द्यावं लागेल साईडने. तर बघा व्यवस्थित असं बाईचा भाग कट करून झाल्याच्या नंतर आता इकडून आपल्याला पाठीमागचा भाग टाकायचा आहे बंद बाजूकून. तर बघा बंद बाजूकून बंद भाग असा टाकून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे आणि हा पॅटर्न इथं ठेवायचा आहे समोरचा आणि क्रॉसपट्टी इथं ठेवायची आहे. आणि आता आपण अर्धा इंचवरती असं ब्लाऊज पिसावरती कट करून घेऊया, म्हणजे कमी पडणार नाही शिवायच्या वेळेस. तर बघू शकता त्याच्यानंतर कट करून झाल्याच्या नंतर आता आपण हे बांधून ठेवा, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही. तर बघा अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा व्यवस्थित कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे बांधून ठेवायचं आहे, म्हणजे इकडं तिकडं सरकणार नाही, पडणार नाही. म्हणजे व्यवस्थित आपल्याला जेव्हा ब्लाऊज शिवायचं तेव्हा आपण हे घेऊन लगेच शिवू शकतो. तर बघा कसं वाटलं नक्की सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.